शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावरती 20 ऑगस्टला सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वपूर्ण सुनावणी जी आहे ती होते। महत्त्वपूर्ण सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टानं 20 ऑगस्टची तारीख जी आहे ती शिवसेनेच्या दोन्ही पक्षांना दिलेली आहे। मात्र 22 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये राष्ट्रवादीचं पक्ष आणि चिन्ह या संदर्भामध्ये सुनावणी जी आहे ती पार पडते। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर सुप्रीम कोर्टातले वकील सिद्धार्थ शिंदे सर आहेत। सर, आपण शिवसेनेच्या प्रकरणामध्ये पाहिलं की कोर्टानं सांगितलं की आम्ही तुमचं पुढची जी सुनावणी आहे त्यावेळेस संपूर्ण प्रकरण जे आहे ते ऐकून घेऊ। आता राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रकरण जे आहे ते 22 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये येतंय। काय होणं या निर्णयामध्ये अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? बघा, 22 तारखेला राष्ट्रवादीचं प्रकरण हे जस्टिस सूर्यकांत यांच्यासमोरच आहे, ज्यांच्यासमोर शिवसेनेचं पण प्रकरण आहे। तर 22 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार यांचा प्रयत्न असाच असणार आहे की जसं शिवसेनेच्या बाबतीत एक अंतिम तारीख दिली गेलेली आहे फायनल डिस्पोजलसाठी 20 ऑगस्ट, तशीच लवकरात लवकरची तारीख ऑगस्ट किंवा सप्टेंबरमधली तारीख राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये पण त्यांना मिळावी असा त्यांचा पूर्णपणे प्रयत्न असेल। मंगळवारी जस्टिस सूर्यकांत हे मॅटर ऐकतील आणि त्याच्यात तारखेचा प्रयत्न हे शरद पवार यांचे वकील नक्कीच करतील लवकरात, कारण ह्याच्यात पण प्लीडिंग्स कंप्लीट आहेत। जसं शिवसेनेच्या मॅटरमध्ये प्लीडिंग्स कंप्लीट होते, आता हे प्रकरण फायनल डिस्पोजलसाठी शेवटी येणार आहे अंतिम सुनावणीसाठी। तर लवकरात लवकरची तारीख कशी घ्यायची? तुम्हाला माहीत असेल शिवसेनेचं प्रकरण हे फेब्रुवारी 2023चं आहे, राष्ट्रवादीचं प्रकरण हे मार्च 2024चा आहे, म्हणजे एक वर्षापेक्षा थोडं जास्त झालेलं आहे। पण राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये जस्टिस सूर्यकांत यांनी अजित पवारांना निर्देश दिले होते, डिस्क्लेमर वापरा, मजकूर वापरा, तसं शिवसेनेच्या प्रकरणात झालं नव्हतं। त्यामुळं प्रोग्रेस राष्ट्रवादीच्या प्रकरणात जास्त झालेलं आहे। आता जसं शिवसेनेला अंतिम तारीख मिळाली आहे तशी नक्की राष्ट्रवादीचे वकील पण जास्त करून अभिषेक सिंघवी आर्ग्यू करतील राष्ट्रवादीच्या बाजूनी। त्यांचा पण हाच प्रयत्न असेल पुढच्या आठवड्यात की लवकरात लवकर शिवसेनेसारखेचीच लवकरात लवकर म्हणजे ऑगस्ट किंवा सप्टेंबरची तारीख मिळावी आणि पक्ष आणि चिन्हाचा फैसला जो आहे, जो डिसिजन आहे ते महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या आधी व्हावं असा प्रयत्न असेल। आता कोर्ट काय भाष्य करतं ते बघावं लागेल, पण जास्त करून कोर्ट राष्ट्रवादीला पण अंतिम सुनावणीची तारीख ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये देईल, कारण त्यांनी तसंच शिवसेनेच्या बाबतीत केलं आहे। एक त्याच खंडपीठासमोर हे पण प्रकरण आहे। गेल्या वेळेस जी सुनावणी झाली त्या सुनावणीमुळे दोन्ही पक्षांना काय निर्देश देण्यात आलेले होते का? त्यावेळेस सूर्यकांत यांच्यासमोरच हे प्रकरण होतं, त्यावेळेस अजित पवार गटाला जे निर्देश देण्यात आलेले होते त्यावेळेसच्या सुनावणीवेळी कोर्टानं नक्की काय सांगितलं होतं आणि तेव्हापासून ही तारीख जी आहे ती पुन्हा आता पडते, त्यामुळे काय होणं अपेक्षित आहे? बघा, शिवसेनेचं प्रकरण फेब्रुवारी 23चं होतं, त्याच्यात शेवटची तारीख सप्टेंबर 23 होती। त्याच्यानंतर मागच्या ह्या आठवड्यात जो निर्णय दिला आहे 20 ऑगस्टला अंतिम सुनावणी, तसं राष्ट्रवादीचं प्रकरण हे फेब्रुवारी मार्च 2024चं आहे पक्ष आणि चिन्हाचं। त्याच्यानंतर बऱ्याच तारखा पडल्या आणि त्याच्यात त्यांना मजकूर सांगण्यात आलं की मजकूर वापरा। त्याच्यात शरद पवार यांच्या टीमनी, वकिलांनी खूप प्रयत्न केले, प्रोॲक्टिव्ह राहिले ते। तसं शिवसेनेच्या बाबतीत थोडं ते बॅकफूटवर होते शिवसेना। आत्ता वेकेशन बेंचमध्ये त्यांनी मॅटर मेन्शन करून वगैरे त्याच्यात पण आता अंतिम सुनावणीची तारीख मिळवलेली आहे। राष्ट्रवादीच्या प्रकरणात तारखा पडत गेल्या, त्याच्यात अजितदादांवर बऱ्याच अर्ज त्यांच्या विरुद्ध करण्यात आले की तुम्ही जो मजकूर वापरायला सांगितला आहे तो वापरत नाही आहेत वगैरे। आता तो सगळा विषय संपलेला आहे। आता पूर्णपणे प्रयत्न जशी अंतिम तारीख शिवसेनेमध्ये मिळाली आहे तशीच राष्ट्रवादीमध्ये मिळावी आणि लवकर या पक्ष आणि चिन्हाचा जो निकाल आहे तो मिळावा। जस्टिस सूर्यकांत यांनी मागच्या वेळेस आत्ता शिवसेनेच्या याच्यात स्पष्ट केलं आहे की मला याचा सोक्षमोक्ष लावायचा आहे, ते नक्कीच राष्ट्रवादीच्या प्रकरणात पण असं करतील। आता पुढची तारीख आपल्याला ह्या मंगळवारी समजेल की पुढची तारीख त्यांना कधी मिळेल। ऑगस्ट किंवा सप्टेंबरसाठी अंतिम सुनावणीची तारीख घेण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी शरद पवार यांचा नक्कीच असेल। दोन याचिका खरं तर राष्ट्रवादीकडून सुद्धा महत्त्वाच्या आहेत। एक म्हणजे पक्ष आणि चिन्हाचा निर्णय की जो केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला होता, अजित पवारांना पक्ष मिळाला। मात्र दुसऱ्या बाजूला राहुल नार्वेकरांनी जो आमदार अपात्रतेसंदर्भात जो निर्णय दिलेला आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा काही चर्चा जी आहे त्या सुनावणीमध्ये होऊ शकते का, किंवा त्याला धरून काय बाजू जी आहे ती कोर्टामध्ये मांडली? बघा, राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिला होता त्याच्या विरुद्ध दोन्ही पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार हे इथे आले होते सुप्रीम कोर्टात, पण तो विषय आता संपलेला आहे। कारण ती अपात्रता जी होती ती फक्त विधानसभा संपेपर्यंत होती, विधानसभेचा कार्यकाळ। त्या विधानसभेचा कार्यकाळ आता संपलेला आहे, नवीन विधानसभा अस्तित्वात आलेली आहे, त्यामुळे त्या सुनावण्यांना आता काही अर्थ राहिलेला नाही आहे। आता फक्त ह्या दोन्ही पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणी बाबतीतच उत्सुकता आहे।
आपण पाहतोय की आमदार अपात्रते संदर्भातला जो मुद्दा आहे तो संपलेला आहे, कारण तत्कालीन विधानसभा जी आहे ती अस्तित्वात नाही. मात्र 22 तारखेला जी सुनावणी पार पडते त्या सुनावणीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा हाच प्रयत्न असणार आहे की शिवसेनेच्या बाबतीमध्ये जी अंतिम तारीख सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे ती तारीख मिळवण्याचा प्रयत्न वकिलांकडून सुप्रीम कोर्टामध्ये केला जाईल. कॅमेरा पर्सन राकेश कुमार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.